आपण किरणोत्सारी किरणांची म्हणजेच अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये बघितली. आता आपण बघूया किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. किरणोत्सारी मूलद्रव्ये फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे. किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैज्ञानिक संशोधन, कृषी, उद्योगधंदे, औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग दोन प्रकारे केला जातो. एक, केवळ किरणोत्साराचा उपयोग करून म्हणजे फक्त अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा उपयोग करून, आणि दुसरा आहे किरणोत्सारी मूलद्रव्यांचा प्रत्यक्ष वापर करून. आता आपण बघूया औद्योगिक क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. त्यामध्ये आहे रेडिओग्राफी. बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळ जोड यातील भेगा, पोकळी गॅमा किरणांच्या साहाय्याने शोधता येतात. यासाठी कोबाल्ट 60, इरिडियम 192 यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो. धातू कामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. त्यानंतर जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे. ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक, लोखंड अशा पदार्थांचे कमी अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे आवश्यक असते. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापन यंत्र असते. मापन यंत्राने दाखविलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालसुद्धा तपासता येतो. त्यानंतर दीप्तिमान रंग व किरणोत्सार दीप्ती रंग. पूर्वी घड्याळाचे काटे, विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जात होते. HID हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज या दिव्यामध्ये क्रिप्टॉन 85 तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स-रे युनिटमध्ये प्रोमेथियम 147 हे समस्थानिक वापरतात. सिरॅमिक वस्तूंमध्ये होणारा वापर. सिरॅमिकपासून बनविण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. यामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करत असत. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये किरणोत्साराचा उपयोग बघूया. रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात. दुसरा आहे कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्न परिरक्षणात करतात, म्हणजेच अन्न साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये करतात. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट 60च्या गॅमा किरणांचा मारा करतात. आणि विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्सियम 90 हे वापरले जाते. त्यानंतर वैद्यकशास्त्रामध्ये पॉलीसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या पेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 या समस्थानिकाचा वापर होतो. हाडांचा कर्करोग याचा उपचार करण्यासाठी स्ट्रॉन्सियम 89, स्ट्रॉन्सियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 या मूलद्रव्यांच्या किंवा या किरणोत्सारी पदार्थांच्या समस्थानिकांचा वापर होतो. हायपरथायरॉइडिझम, गलग्रंथी मोठी होणे, भूक लागूनही वजन कमी होणे, झोप न येणे हे सर्व
गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते. यालाच हायपरथायरॉइडिझम असे म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडीन 123 या समस्थानिकाचा उपयोग होतो. त्यानंतर ट्यूमर ओळखणे. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरोन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर करतात. तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 चा वापर केला जातो. अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचा किंवा किरणोत्साराचा उपयोग केला जातो. मात्र किरणोत्सारी पदार्थ आणि प्रारणे यांचे दुष्परिणामसुद्धा आहेत, ते आपण बघूया. किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते. शरीरातील DNA वर प्रारणांचा मारा होऊन अनुवंशिक दोष निर्माण होतात. किरणोत्सारी प्रारणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग, ल्युकेमिया यासारखे रोग होतात. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्या मार्फत मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वनस्पती, फळे, फुले, धान्य, गायीचे दूध इत्यादींमधून स्ट्रॉन्सियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर किंवा ल्युकेमिया असे रोग होतात. आता आपण किरणोत्सार आणि किरणोत्सारी पदार्थांबद्दल माहिती घेतलेली आहेत. त्यावर आधारित स्वाध्याय आपण बघूया. प्रश्न पहिला आहे, किरणोत्सारिता म्हणजे काय? व्याख्या आपण आता बघितलेलीच आहे. प्रश्न दुसरा आहे, औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात? आणि प्रश्न तिसरा आहे, किरणोत्सारी पदार्थांचे दुष्परिणाम लिहा. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची आहेत आणि व्यवस्थित वहीमध्ये लिहायची आहेत.